मला मेकॅनिक्सचं घ्यायचं होतं. फाइंड द अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. बघा मित्रांनो, पुढचे प्रॉब्लेम बघू आपण क्वेश्चन बँकचे. फाइंड द अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स फॉर सिंगली reinforced concrete beam having 230 mm wide. बी दिलेलं आहे 230 mm वाईड आणि डी दिलेलं आहे 400 mm. इफेक्टिव्ह डेप्थ इज रेनफोर्स्ड विथ 4 बार्स. एरिया ऑफ स्टील काढून घ्यायचा 4 इंटू पाय भागिले 4 इंटू 16चा स्क्वेअर. 16चा स्क्वेअर. नंतर डायमीटर यूज इज F15. F15 म्हणजे FCK 15 न्यूटन पर mm स्क्वेअर. FCK 15 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि FY FE 415 म्हणजे FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. What will be the further moment of resistance if 5 bars of 16 mm diameter are used? Will the moment of resistance further with increase in number of bars? जर नंबर ऑफ बार्स वाढवली तर मोमेंट ऑफ रेजिस्टन्स वाढेल का हे बघायचं. तर सगळ्यात पहिले काय करायचं, अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायचं म्हणजे MUL. त्यासाठी XU काढावं लागेल. XU काढायचं. XU काय 0.87 FY AST अपॉन 0.36 इंटू FCK इंटू बी. तर 0.87 FY किती आहे 415. एरिया ऑफ स्टील किती आहे 804.24. 804.24 भागीला 0.36. FCK किती आहे 15 इंटू बी किती आहे 230. किती येतं 5 सांगा. XU किती येतं 233.79 mm. मग XU मॅक्स काढायचं. XU मॅक्स काय कोणचं आहे ते 415 आहे. तर 415 साठी 0.48 डी. तर 0.48 डी 0.48 इंटू डेप्थ किती आहे 400. किती येतं हे 192 फक्त MM. तर मग XU इज ग्रेटर दॅन XU मॅक्स. तुम्हाला यापूर्वी सांगितलं मित्रांनो, मॅक्झिमम व्हॅल्यू पेक्षा ही व्हॅल्यू जास्त होईल अल्टिमेट. म्हणजे मग ओव्हर एन्फोर्समेंट. कोणचं आहे ओव्हर एन्फोर्समेंट. तर ओव्हर एन्फोर्समेंट असल्यास देअरफॉर ओव्हर एन्फोर्समेंट असल्यास काय करतो आपण, ओव्हर एन्फोर्समेंट असल्यास डायरेक्ट एम अल्टिमेट डायरेक्ट फॉर्म्युला वापरतो. याच्यासाठी कोणचं आहे 0.138 FCK BD स्क्वेअर 0.138. तुम्ही CU इंटू टी पण वापरला तर CU इंटू झेड पण वापरला चालतो. पण मी तुम्हाला सांगितलं की ऑर्डर नुसार जास्त करून हे येतं, पण नवीन चेक करणारे असते त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो मार्क भेटायला. त्याच्यामुळे तुम्ही हाच वापरायचा. लक्षात. दोन्ही पण आपण ते CU इंटू टी वापरलं ते एकदम ओके, त्यात कोनो नो डाऊट. पण आपल्याला मार्क पण ओके पाहिजे. त्याच्यामुळे दोन्ही पण फॉर्म्युले वापरले चालते. 0.138 FCK किती आहे 15 इंटू बी किती आहे 230 इंटू डी किती आहे 400चा स्क्वेअर 76.176 इंटू 10⁻6 न्यूटन MM म्हणजे 76.16 किलो न्यूटन चालतं. किलो न्यूटन 176 लिहिलं तर चालतं. किलो न्यूटन मीटर. समजलं, किलो न्यूटन मीटर. तर आता बघा नंतर काय म्हणलेलं तो, व्हॉट विल बी द मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स इफ 5 बार्स ऑफ 16 mm डायमीटर आर यूज. फर्दर इन्क्रीज होतं का. हे पहा ऑलरेडीच ते ओव्हर आहे. फर्दर इन्क्रीज करायची गरजच नाही, पण तरी आपण चेक करूया. AST एरिया ऑफ स्टील
π/4 इंटू 16चा स्क्वेअर इंटू 5 किती येतं बघा एरिया ऑफ स्टील. तुम्ही असं पण लिहू शकता, ऑलरेडी ओव्हर रेन्फोर्समेंट असल्यामुळे फर्दर इन्क्रीज केलं तर काही कॅपॅसिटी वाढणार नाही, म्हणून काय करायचं, करायची गरज नाही, पण तरी चेक करून टाकू शकता. 1005.3 mm स्क्वेअर. हा एरिया ऑफ स्टील आला. नंतर एरिया ऑफ स्टील आल्यानंतर एक्सयू काढा. एक्सयू किती येतं 0.87 FY AST डिवायडेड बाय 0.36 FCK इंटू बी किती येतं बघा. इंटू बी किती येतं, हे त्या दिवशीच्या पीडीएफ मध्ये घ्यायचं होतं रे. एक्सयू आलं नवीन ह्याच्यासाठी 292.24. मग आता काय करायचं बघा, 292.24. हा एक्सयू आल्यानंतर एक्सयू मॅक्स तर तेच येईल. ते किती एक्सयू मॅक्स 192 आहे ना, 192 mm. मग एक्सयू इज ग्रेटर दॅन एक्सयू मॅक्स. हा मग एम अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढलं तर तेच येणार. म्हणून तुम्हाला सांगितलं की जर काय ओव्हर रेन्फोर्समेंट असलं तर तुम्ही डायरेक्ट लिहिलं चालतं की फर्दर हे वाक्य लिहून टाकलं चालतं. काय, the given section is already over reinforcement. Its maximum moment carrying capacity is 76.176. Further increase in number of bars not increase the moment capacity. Moment capacity वाढणारच नाही ना, हा मॅक्झिममचा फॉर्म्युला आहे. लक्षात इकडे बघा बरं, आता याच्यात तुम्ही 0.138 हा 0.138 एफसीके काय त्याच्यात चेंज होणारच नाही ना. 0.138 एफसीके तेचे 15, बी पण तेचे. बी किती आहे 230 आणि 400. तेच मग चेंज होणार नाही, म्हणून ते वाक्य लिहून टाकायचं बिंदास. 230 400चा स्क्वेअर येतं 76.176 किलो न्यूटन. हा फर्दर नॉट इन्क्रीज. तुम्ही डायरेक्ट लिहिलं चालतं. इकडे डबल काढत बसू नका परीक्षेत, डबल काढत बसू नका. काय लिहायचं डायरेक्ट की मॅक्झिमम मोमेंट आहे. मॅक्झिमम मोमेंट पेक्षा दुसरी कोणती नसते ओव्हर एन्फोर्समेंट म्हणलं. मग ओव्हर एन्फोर्समेंट असं तर डबल काढायची गरजच नाही. नंबर ऑफ बार जरी वाढवले तर त्याच्यापेक्षा मोमेंट ऑफ रेजिस्टन्स कॅपॅसिटी वाढणार नाही. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. 16 झाला. 17वा प्रॉब्लेम. बघा, सिंगली रेन्फोर्स्ड बीम. नेक्स्ट प्रॉब्लेम, गिवन डाटा बी दिलेलं आहे 450 mm वाईड आणि 560 mm इफेक्टिव्ह डिप्थ विथ टेन्साइल रेन्फोर्समेंट ऑफ 4 बार स्टील बार डायमीटर. इफेक्टिव्ह कव्हर दिलेलं आहे, म्हणून मग ही कॅपिटल डी घ्या 560 mm. आणि मग डी कसं काढायचं, 560 मायनस कव्हर 40 520 mm. बाकी या प्रॉब्लेम मध्ये काही फरक नाही. मग एरिया ऑफ स्टील कसं काढायचं, π/4 इंटू 20चा स्क्वेअर किती येतं, किती बारचे 4 किती येतं, 1256.63 mm स्क्वेअर. 1256.63 mm स्क्वेअर. लक्षात. तर एरिया ऑफ स्टील आलं. एरिया ऑफ स्टील आल्यानंतर हा काय करायचं, कव्हरचं केलं आपण अंडर रेनफोर्स, वेदर द सेक्शन इज अंडर रेनफोर्समेंट और ओव्हर रेनफोर्समेंट, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. सगळे प्रॉब्लेम तसेच आहे. एक्सयू 0.87 FCK BD स्क्वेअर, सॉरी 0.87 FY इंटू AST डिवायडेड बाय
0.36 FCK बी, तो 0.87 एफ वाय किती आहे? एफ वाय किती दिलेलं आहे मित्रांनो? एम किती आहे? 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. आणि एफ सी के किती आहे? एफ सी के किती आहे? सॉरी एफ सी के 20, सॉरी एफ सी के किती आहे? 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. आणि माइल स्टील सांगितलेलं, माइल स्टील म्हणजे एफ वाय 250, 250 न्यूटन पर एम स्क्वेअर. तर 0.87 250 इंटू एरिया ऑफ स्टील किती आलेला आपला? 1256.63 भागीला 0.36 एफ सी के किती? एफ सी के 20 इंटू बी किती आहे? 450. किती येतं याचं उत्तर? एक्सयूचं 84 mm. हा, मग एक्सयू मॅक्स काढायचं. एक्सयू मॅक्स 0. कोण 250 आहे ना, तर 0.53 डी. 0.53 डी किती आहे? डेप्थ 520. किती येतं हे? 275.6 एम. 275.6 एम. 275.6 एम. आलं लक्षात? 275.6 एम. हा, नंतर हे झालं एक्सयू मॅक्स. एक्सयू मॅक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं? एक्सयू हे एक्सयू मॅक्स पेक्षा लहान आहे. म्हणजे काय? अंडर रेनफोर्समेंट. अंडर रेनफोर्समेंट. अंडर रेनफोर्समेंट. हा, मग फॉर्म्युला वापरायचा. एम यू इज इक्वल टू टी यू इंटू झेड. टी यू इंटू झेड. टी यूचा काय फॉर्म्युला आहे? 0.87 एफ वाय ए एस टी इंटू टी मायनस 0.42 एक्स यू. हा, तर इकडे बघा 0.87 इंटू 250 इंटू एस टी एरिया ऑफ स्टील किती आहे? 1256.63 इंटू टी किती आहे? 520 मायनस 0.42 एक्स यू किती आहे? 84.35. किती येतं? एम यू 132.44 इंटू 10⁻6 न्यूटन एम एम. म्हणजे 132.44 किलो न्यूटन एम एम. किलोमीटर मीटर. समजलं? सिंगली रेनफोर्स रेनफोर्स 230 बी दिलेलं आहे 230 एम एम आणि डी दिलेलं आहे 480 एम एम. हा, इफेक्टिव्ह टू द सेंटर 420 एम एम डायमीटर बार. किती आहे? 4 बार आहे 20 एम एम डायमीटरचे. म्हणजे एरिया ऑफ स्टील 4 इंटू π/4 इंटू 20 चा स्क्वेअर 1256.63 एम एम स्क्वेअर. हा, नंतर एफ वाय 415 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि एफ सी के 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. फाइंड द अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द बीम कॅन कॅरी. एकदम पाचट प्रॉब्लेम. हा, सगळ्यात पहिले एक्स यू 0.87 एफ वाय ए एस टी अपॉन 0.36 एफ सी के इंटू बी 0.87 एफ वाय किती आहे? 415 इंटू एस टी किती आहे? 1256.63 भागीला 0.36 एफ सी के किती आहे? 20 इंटू बी किती आहे? 230. किती येतं बघा एक्स यू? 270.97 एम एम. मग एक्स यू मॅक्स काय? 0.48 डी.
0.48 डी किती आहे 400 किती येतं हे 230.4 एक्स यू इज ग्रेटर दॅन एक्स यू मॅक्स म्हणजे ओव्हर रेनफोर्स ओव्हर रेनफोर्स आता ओव्हर एन्फोर्समेंट साठी अल्टिमेट मुवमेंट ऑफ रेजिस्टन्सचा फॉर्म्युला डायरेक्ट वापरला तरी चालतो. हा तर इकडे बघा 0.138 एफ सी के बी डी स्क्वेअर 0.138 एफ सी के किती आहे 20 आणि बी किती आहे 230 आणि डी किती आहे 480 चा स्क्वेअर किती येतं बघा 146.8 न्यूटन एम एम म्हणजे 146.25 किलो न्यूटन मीटर किलो न्यूटन मीटर तर दिसायला व्यवस्थित हा एका प्रॉब्लेम हा हे बघ फॉर बॅलन्स सेक्शन बी आणि डेप्थ डी दिलेली आहे डिटरमाइन द पोझिशन आपण असं करू गिवन डाटा कॅपिटल बी इज इक्वल टू स्मॉल बी लिहू आपण आणि कॅपिटल डी इज इक्वल टू स्मॉल डी असेम करू हा डिटरमाइन द पोझिशन ऑफ एन ए म्हणजे एक्स यू मॅक्स इज इक्वल टू किती असतं रे बॅलन्स सेक्शन साठी एक्स यू मॅक्स इक्वल टू एक्स यू असतं तर एक्स यू मॅक्स ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला काय असते 0.48 डी जर एफ वाय 415 असलं तर आणि 415 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि एफ सी के जर 25 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आहे तर इकडे बघा मित्रांनो आता याच्यावरून तुम्हाला पर्सेंटेज ऑफ स्टील भेटू शकतं याच्यावरून काय भेटतं पर्सेंटेज ऑफ स्टील आपल्याला पर्सेंटेज ऑफ स्टील काढायचं तर आय नो एक्स यू मॅक्स इज इक्वल टू 0.87 एफ वाय एस टी अपॉन 0.36 एफ सी के इंटू बी तर बघा मित्रांनो जर इथं 0.48 डी ठेवलं तर 0.87 एफ वाय ची व्हॅल्यू किती आहे 415 इंटू एस टी डिवायडेड बाय 0.36 एफ सी के ची व्हॅल्यू किती आहे 25 इंटू बी मग काय करायचं इकडे तिकडे पाठवापाठवी करायची 0.48 जसंची तसं 0.36 ला वरी पाठवायचं 25 ला वरी पाठवायचं 0.87 ला खाली पाठवायचं 415 ला खाली पाठवायचं आलं लक्षात नंतर एस टी अपॉन बीडी एस टी अपॉन बीडी तर एस टी अपॉन बीडी इज इक्वल टू याचं उत्तर किती येतं फास्ट सांगा एस टी अपॉन बीडी इज इक्वल टू किती येतं 87 हा 0.011 पुढे 96 हा हे पहा जर तुम्हाला एरिया ऑफ स्टीलच काढायचं असलं तर 0.01196 बीडी याला एरिया ऑफ स्टील इन टर्म्स ऑफ बीडी लक्षात आणि जर पर्सेंटेज ऑफ स्टील काढायचं तर पर्सेंटेज ऑफ स्टीलचा फॉर्म्युला काय तुम्हाला पीटी लिम इज इक्वल टू एस टी बाय पीडी इंटू 100 तर याला 100 नी मल्टिप्लाय करायचं 0.01196 इंटू 100 किती येतं 1.196 येतं का पर्सेंट नीट बघा नंतर अल्टिमेट मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे एमयू मॅक्स 0.138 एफ सी के बीडी स्क्वेअर तर 0.138 एफ सी के किती मित्रांनो 25 इंटू बी इंटू टी चा स्क्वेअर इन टर्म्स ऑफ बीडी स्क्वेअरच इथे होतं किती येतं 0.138 इंटू
3.45. एक डबल रिइन्फोर्समेंटचा प्रॉब्लेम आहे. तो आपण थिअरी बरोबर घेऊन टाकू. असाइनमेंटला आहेच म्हणून. एवढं बस झालं. धन्यवाद.